मी ते टेबलावर ठेवलाय आणि चहा पण ठेवलाय बघा. पांडुरंग पांडुरंग, बरं झालं बाबा, एवढं तरी तू काम नीट करतेस. नाहीतर या घरात माझं कोणी ऐकत नाही. असो. हेमंत, अरे हेमंत, आलो आलो बाबा, आलो, एक मिनिट. अरे ये लवकर. बाबा काय म्हणता? अरे काल दिवसभर कुठे होतास? ऑफिसला गेला होतास की नाही? नाही. का? अहो बाबा, तुम्हाला आईने काही सांगितलं नाही का? तुझी आई? अरे बाबा, ती मला या घरातला घटक तरी समजते का? बरं असू दे, तू सांग काय ते. अहो बाबा, आपला रघुनाथ ड्रायव्हर आहे ना, हा. त्याच्या गावी आम्ही गेलो होतो. कशाला रे? अहो त्याच्या मित्राची एक बहीण आहे, सुंदर आहे, गरीब आहे, आणि ती मुलगी बघायला आम्ही गेलो होतो. तुम्हाला सून नाही का आणायची? अरे हो, पण कशी आहे रे दिसायला ती? बाबा, सुंदर आहे मुलगी दिसायला. हेमू, हा. व्यक्तीने शरीराने सुंदर असण्यापेक्षा मनाने सुंदर असावं लागतं बघ. अहो बाबा, अगदी तुम्ही जशी मनात धरलेली सून होती ना तुमच्या मनामध्ये, हा. अगदी तशीच आहे बघा गौरी. वा वा. हेमू, हा. मला ही कोणी मोठ्याची नाही तरी गरिबाचीच मुलगी सून म्हणून हवी होती. हो बाबा, गरीबच आहे म्हणजे ते. ती हे घर तरी नीट सांभाळेल, नाहीतर एखाद्या श्रीमंताची मुलगी करून या घराला जाहिरातीचे दुकान व्हायला वेळ लागणार नाही बघ. बाबा, मुलगी सुंदर आहे हो. वा वा. आणि बाबा, पण ते खूप गरीब आहेत हो. असू दे रे, असू दे, पण मनाने श्रीमंत आहेत ना. हो हो. पण काय रे हेमू, तुझा हा निर्णय तुझ्या आईला पटला का? तसं ती काही बोलली नाही, परंतु तिची इच्छा होती की आमदाराची मुलगी स्वीटी आहे ना, हा. तिला सून म्हणून आणायची. पण मी स्पष्टच नकार दिला बाबा. मग ती रागवली का रे? नाही, मी स्पष्टच सांगितलं, आई मी लग्न करेल तर गौरीशी, अन्यथा आजन्म ब्रह्मचारी राहील म्हणून. अरे बापरे, मग बरं झालं बाबा. पण बाबा, तुम्हाला हा माझा निर्णय आवडला का हो? अरे आवडला तर शेवटी बेटा कोणाचा आहेस. एकदा का तुझं लग्न करून सुनबाई केव्हा घरात घेऊन येतो असं झालं बघ मला. अहो बाबा, अगदी पुढच्याच महिन्याच्या 5 तारखेला लग्न करून घेऊन येतोय बघा गौरीला. वा वा वा, छान छान. हा बाबा, हे बघा, बोलण्याच्या नादामध्ये मला खूप उशीर झाला. हा ना. मला ऑफिसलाही जायचं आहे. मी येतो बाबा. हो हो, जा जा, सांभाळून जा रे बाबा. हो बाबा. मम्मा, अगं हे मम्मा, कुठं आहे बाई तू? काय ग शशे? अगं हेमूने ब्राह्मणाकडे जाऊन लग्नाची 5 तारीख फिक्स केली आहे. पण लग्न कोठे होणार, कसे होणार, थाटामाटात होणार की असेच होणार? अगं शशे, लग्न थाटामाटातच करायला लावू. लग्न काही कोणा गरीबाच्या मुलाचं नाहीये, तर एका श्रीमंत सावकाराच्या आणि कारखानदाराच्या मुलाचं लग्न आहे. हो ग मम्मा, पण तू बघितलंस ना, नुसती मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला गेलो तर सारी गाडी धुळीनं माकली होती. काय तो गाव, बसायला जागा नाही की कसली सोय नाही. हा. अगं हो ग, तू असं कर, तू त्या गौरीच्या भावाला फोन लावून दे बरं माझ्याकडे. बर. मी त्याच्याशीच बोलते आणि त्याला खडसावून सांगते की आता तुझ्या मनासारखं झालं बाबा. माझ्या हेमंतने तुझी गरीब बहीण पसंत केली, मग आता लग्न थाटामाटात कर म्हणून. अगं शशे, हेमू सांगत होता मुलगी गरीब घरची आहे. हो, आपणच जरा समजून घेऊ, लग्न अगदी कमी माणसामध्ये लावून घेऊ. तुम्ही गप्प बसा हो. वाटलं असतं रिसेप्शन. कारखानदार मित्र येतील, माझ्या परिवारातले मोठमोठे गडगंज श्रीमंत लोक लग्नाला राहणार आहे, तेव्हा लग्नासाठी मोठा लॉन्च बुक कर. जेवणाची चांगली सोय झाली पाहिजे, राहण्याची सोय झाली पाहिजे, आणि हो, आलेल्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांचे फेटे बांधून सत्कार झाले पाहिजे. कळलं? आई साहेब, अहो आम्ही गरीब माणसं आहोत हो. पण घाबरू नका, गौरीचं लग्न जरी गावात लावणार असाल तरी आलेल्या पाहुण्यांना कुठलीही तसदी होणार नाही, याची काळजी नक्की घेऊ आम्ही.
गरीब गरीब गरीब. अरे मग एवढा जर गरीब होता तर एवढ्या श्रीमंत घरात बहीण द्यायचा पुळका केला कशाला रे तू? आई साहेब, हा अहो लग्न अगदी छान करून देतो, अगदी तुमच्या मनासारखं बघा. बस मला तेवढंच पाहिजे. माझ्या मुलाच्या लग्नात कुठलीही कमी मला चालणार नाही. काही अडचण नाही आई. ठीक आहे, ठेवते मी फोन. हो हो ठेव. शशे, हं? झालं का ग तुझ्या मनासारखं? काय ग मम्मा, तो तर गावाकडेच लग्न लावून द्यायचं सांगतोय. अगं फोन काय आयरगळणी केलं नाही. फोन स्वतः मी केलेला आहे प्रदीपच्या आईने, आणि माझा स्वभाव तो चांगला जाणून आहे. तेव्हा लग्न हे थाटामाटातच होईल, काळजी करू नको. पण शशे, अगं लग्नाची 5 तारीख आहे म्हटलं. हो, 8च दिवस उरले फक्त आता. हो ना, म्हणूनच म्हणते बाई. अगं आपल्याला अजून घर बसता बांधायचं आहे. हो. हं? आणि घर बसता बांधताना आपल्याला चांगल्या दुकानात शॉपिंगला जावं लागेल. हो शिवाय जावई, माझे लाडके जावई आहे, त्यांना कपडे घ्यावे लागतील. हो तुझ्या सुद्धा चांगल्या मनासारख्या साड्या घ्याव्या लागतील. हो बाई, हो ना. हो. आणि बघ, मी ह्या वेळेला आहे ना अगदी चांगल्या प्रकारे शालू घेणार आहे बाई. बर बाई. मस्त एक शालू घेते लग्नाला. हो. पण हे सगळं खरेदी करून वेळेवर जर आपण शिंप्याकडे ब्लाऊज शिवायला टाकले नाही तर ते लग्नाच्या वेळेपर्यंत मिळणार नाही. हो. आणि हो, घरातील जे कामगार आहेत, ड्रायव्हर आहे, घरगडी आहे, हो. ती गंगू गंग्या यांना देखील कपडे घ्यावे लागतील. हो. चल आपण आता पटकन शॉपिंगला जाऊ. हो. कळलं? हो, मी रघुनाथला गाडी काढायला लावते. चल बाई. बोलव बरं त्याला. रघुनाथ, चल बाळा. मम्मी, पण आपण आता शॉपिंगला कुठं जायचं का? अगं शॉपिंगला आपण औरंगाबादला नाही तर येवल्याला जाऊ. हो बाई, येवल्याला जाऊ. चालतं. तिथं पैठणी मिळते हो, चांगली. छानपैकी पैठणी मिळतात ना. अरे रघुनाथ, येवल्याला जाऊ. बोला ना बाईसाहेब. गाडी धुतलेली आहे ना? हो एकदम चकाचक. चल मग, चल. आम्हाला घेऊन येवल्याला चल. हो, तिकडून चला. घर बसता आणायचंय. चला चल मग. चला. देवा परमेश्वरा, माझ्या दादाला उदंड आयुष्य दे आणि त्याला सर्वतोपरी मदत कर. लहानपणीच आईबाबा गेले रे, पण त्याने माझ्या दादाने मला त्यांची जरासुद्धा आठवण सुद्धा भासू दिली नाही. स्वतः इतका काबाड कष्ट करतो आणि मला त्याचा जरासुद्धा त्रास मात्र होऊ देत नाही. आणि आता माझं लग्न पण ठरलंय. अरे मोठ्याची घरची सून म्हणून पाहण्याची देवा त्याची इच्छा पूर्ण कर रे. आईबाबांना दिलेल्या वचनापोटी दादानी मला लहानाचं मोठं केलं, शिक्षणही दिलं, आणि बघा ना आता माझं लग्न पण ठरलंय. माझ्या लग्नासाठी लागणारा एवढा सारा पैसा दादा कुठून आणेल हीच चिंता लागून आहे मला, हीच चिंता लागून आहे. काय लाडो बाई, कसला विचार करतेस? काही नाही रे दादा. कळालं बरं का आम्हाला. काय? एक माणूस त्याच्या लग्नाच्या आणि लग्नानंतरच्या सर्व सुखांचे स्वप्न पाहतोय वाटतं. हे काय रे दादा, नेहमी मला चिडवतो कडे तू. अगं तायडे, हा. अगं विचार कसला करते? हो. येत्या 5 तारखेला तुझ्या लग्नाची तारीख धरली म्हटलं. काय? हो. अरे पण फक्त 8च दिवस उरले ना. अगं 8 दिवस उरले आणि एवढं कसं मॅनेज करशील तू? त्याची काळजी तू अजिबात करू नको बघ तायडे. अरे पण दादा, एवढा पैसा कुठे आहे रे आपल्याकडे? अगं तायडे, हा तुझा दादा जिवंत आहे माझं म्हटलं. तरी पण दादा, अरे तू एवढा पैसा एवढं मॅनेजमेंट कसं करशील रे? तायडे, अगं माझ्या नोकरीचा 1 लाख रुपये फंड होता आणि आणखीन 3 लाख रुपयाचं कर्ज काढलं. काय लागतंय त्याला? नको दादा, म्हणजे माझ्या लग्नाकरता तू कर्जबाजारी होणार? तुझी तब्येत अजून खराब होईल. पहिलेच तू काम करून करून थकलाय दादा, आणि त्यामध्ये या कर्जाची भर. दादा, असं लग्न आणि संसार नकोय मला. त्यापेक्षा एखादं नाही म्हणून सांग बाबा त्या स्थळाला. बरोबर. अगं वेळाबाई, हा? एक ना एक दिवस तुला हे घर सोडून नांदायला जावंच लागणार ना. दादा, अरे असं ऋण काढून सण करणं नाही रे आवडणार मला. म्हणजे लग्नाची फेड भरण्यासाठी तू तुझ्या रात्रपाळ्या वाढवशील. तुझी तब्येत अजून खराब होईल रे. अगं तायडे, काय? कर्जाची फेड पूर्ण 10 वर्षाची आहे म्हटलं. दादा, त्यापेक्षा एखाद्या गरीब मुलाबरोबर माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने लावून दे बाबा. नाही ग तायडे, नाही. अगं आई बाबांना मी तसं वचन दिलंय तायडे. हे बघ तायडे, हा? तुझं लग्न म्हणजे माझं एक स्वप्न आहे तायडे. तायडे, हा? मला तुला एकदा मोठ्याची घरची सून म्हणून पाहायची ग. लग्न झाल्यानंतर माहेरी येताना माझी तायडी कशी कार मध्ये येईल, येशील ना ग तायडे या गरीब भावाला भेटायला? दादा, अरे तूच माझी आई आणि तूच माझे बाबा. तुला कसं विसरेल रे मी, कसं विसरेल दादा?
तायडे अगं अशाला आनंदाच्या क्षणी हो ना. तू रडते का ग तायडे? तू रडू नको, रडणं बंद कर. अगं अजून भरपूर कामं शिल्लक आहे. हो. आपल्याला तुझे कपडे घ्यायचे ना. हो मग मग अन्नदानासाठी आपल्याला किराणा दुकानदाराची यादी बनवायची आहे. हो दादा. चल. चल चल दादा. सौभाग्यवती लीलादेवी आणि बहीण शशिकला या दोघींच्या मनात नसताना देखील हेमंतच्या आग्रहाखातर हेमंत आणि गौरीचे लग्न प्रदीपच्या गावी खेडगावला मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. त्यावेळचा हा प्रसंग. गंगे अगे गंगे आली का? अगं म्हणलं हेमंत भैया आणि गौरीताईचा जोडा कसा वाटला तुला? एकदम झक्कास बघ. कर वय. अंता सज्जर आपल्या दोघांचा झाला मग. अरे 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 एकदम बाकास वाटेल बघ. ए गंगे अगे असं अन्न खायच्या तोंडानं शेण खाल्ल्यागत काय बोलायला लागली? ए, काही पण हा अगं तुला म्हटलं हेमंत भैया आणि गौरीताईचा जोडा कसा शंकर पार्वती सारखा दिसतो, वय का नाही? वय वय. आणि त्या शंकर पार्वतीकडे बघून तुला माझी आठवण झाली का नाही? अरे झाली की. करत मग कवा? अरे खरं तर त्या शंकर पार्वतीला बघून नाही बाबा, मग तर त्यांच्या समोर जो नंदी बैल बसलेला होता ना त्याला बघून मला तुझी आठवण झाली. गांग्या हा. खरंच तुझ्या बी टकुऱ्यावर जर 2 शिंगा अशी उगवली तर तू बी नंदी बैलच दिसशील बघ. अम्मा आणि तुझ्या बी माग एखादी शेप लावली ना तू पण एखाद्या गोठ्यातल्या म्हशी सारखीच दिसेल बघ. अये. एका बुक्कीत पाडीन तुझा दात आणि एका बुक्कीत फोडीन तुझा नाक. एवढ्या स्मार्ट मुली तू मस म्हणतोस वैर. मस म्हणजे काय? मसच आहे की तू. अरे ये काल हळदीच्या वेळी वराडातली तरणी मुलं मला बघून काय म्हणत होती? काय म्हणत होती? आईला ही ऐश्वर्या राय सारखी स्मार्ट दिसणारी मुलगी कोण आहे रे? कोण म्हणलं रे? कोण म्हणलं? आजच्या म्हणत होती. अरे येड्या हो, तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडं, माझ्याकडं पा. ती पोरगच आहे. त्या कैलास तुप्याला काही काम नाही दिले, कपडे घालून त्याला झाले मोकळे. अगं गंगू हा? सकाळी हळदीच्या टायमाला मला बी ना कलवऱ्या माझ्याकडे बघून पण काय म्हणत होते माहिती का? काय म्हणत होत्या? अगं बाई हा अभिषेक बच्चन सारखा दिसणारा पोरगा कोण आहे ग, असं म्हणत होत्या. अरे अभिषेक बच्चन तुझ्या तोंडाला लाव पहिलं बुच्चन. तर ग काय म्हणे अभिषेक बच्चन? चालताना करती फेंगड पाय आणि हे म्हणा ऐश्वर्या राय. गंग्या वाव. बर जाऊ दे ते राहू दे. हा, तुझं लगीन का झालं नाही रे? माझं लगीन वय लई दर्द बरी कहाणी गंगे. असं वय बाई म्हणजे धोका बिका मिळाला काय तुला प्रेमात? माझ्यावर लई फिल्म करायची. माझ्यापेक्षा देखना पोलगा तिला मिळाला, मला गेली सोडून. पण मी पण थलिवलं, मोठा स्टार झालो आणि लीलाबाईच्या घरात कामाला लागलो. असं आहे होय. बरं ते राहू दे. हा, एखादं नाव तरी घे रे. नाव वय हा घे. नाव आहे कधी? अरे घे ना. खरंच का? बर ऐक मग. वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला. वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला आणि लीलाबाईच्या घरात गंग्या झोकेगा नाही साला. काय रे गंग्या, वो बाहेर वराती सोबत यायचं सोडून पुढे काय पाहुण्यांच्या घरात झेंडा लावायला आलास काय रे? अहो वराती सोबतच येणार होतो, पण म्हटलं पुढे येऊन जरा आवरा सावर करावी. असं गंगे अगं वरात आली, वरात चाल एक पावली घेऊ. काय बाय आनंद याला. मॅडम घ्या तुमचा फोन. रघुनाथ, काय बाई साहेब? अरे तुझ्या पण बहिणीचं लग्न ठरलंय म्हणे. हो ठरलं ना बाई साहेब. मग पैशाची जमाव करावी लागेल आता तुला. हो मॅडम, आम्ही गरीब माणसं
लग्न अगदी साध्या पद्धतीत करावं म्हणतो बहिणीचं. थोडं थांब. गंगू, अगं माझी पर्स आण ग बाय आतून. ए गंगू, बाईसाहेब त्याची काय गरज आता? थोडं थांब. पर्स आण तिथून. पेटीतून पर्स घे बरं माझी. हे बघ, हा तुझ्या बहिणीचं लग्न आहे हो आणि त्यासाठी पैसे लागणारच आहे. हो लागणारच. यामध्ये मी 50,000 रुपये ठेवले. बाबू एवढे? हे या पर्स मधले 50,000 रुपये काढून घे हा. आणि ही पर्स परत जागेवर तिथं ठेवून दे. कळलं? नका हो बाईसाहेब नका. हम्म. नका एवढे पैसे. अरे असू दे रे. खूप उपकार झाले हो बाईसाहेब तुमचे. पाया पडतो हा. अरे असू दे असू दे. अरे कमी पडले तर अजून देईल मी तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगेल ते काम अगदी प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे तू. कळलं? एकदम प्रामाणिकपणे पाडीन पा मी काम. बर. पण बाईसाहेब काम कसलं हे? हा, ते आता नाही सांगणार मी तुला. मग कधी वेळ सांगणार? आली म्हणजे मी बरोबर तुला सांगेल की कसं काम करायचं आणि कुठे करायचं ते. कळलं? हो कळलं. मम्मा, तू इथे आणि मी तुला बाहेर वरातीमध्ये शोधत होती. अगं रघुनाथ, काय? तुझा चेहरा का असा उतरल्यासारखा दिसतोय रे? अगं त्याच्याही बहिणीचं लग्न ठरलंय ना शशे. हा हा. म्हणून 4 गोष्टी समजावून सांगत होते बाई त्याला मी. अच्छा. मॅडम वरात आली वाटतं, मी आलो जा. जा जा. मम्मा, तू रघुला चांगलाच घोळाच घेतलेला दिसतोय हा? अगं शशिकाला शेवटी मला लीलादेवी म्हणतात. लीलादेवी. हो बाई, तू लीला हा, आणि मी शशिकला. अगदी बरोबर. जावई बापू काही दिसत नाहीये. कुठे? अगं बाहेर जनरेटरच्या गाडीत झोपवलंय त्यांना. काय? दुपारी लग्नात हो म्हणून चरचर चाललात आणि नाचू नका म्हटलं तरी नाचायला गेले आणि आता लागले पोटात दुखतंय असं सांगायला. अगो बाई. आई साहेब तुम्ही आणि इथं ताई हो, साहेब. आतमध्ये वरातीच्या गोंधळाने डोकं दुखायला लागलंय आमचं, म्हणून थोडस बाहेर येऊन थांबलोय आम्ही. आई साहेब लग्न आमच्या गावी व्हावं म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती फोनवर. हो, आणि त्या विनंतीला तुम्ही मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे म्हटलं. तोच तुझा मान राखून फार मोठी घोडचूक केली आम्ही असं आता आम्हाला वाटायला लागलंय. म्हणजे अरे हेमंत, मी तुला लग्नाच्या अगोदर 8 दिवस फोन करून सांगितलं होतं की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मला कुठलीही कमी नको म्हणून. पण तुझ्याकडून ती नेमकी कमी राहिली. प्रदीप, अरे तुला मी सांगितलं होतं की लॉन्च मोठा घे, पण तू लॉन्च मोठा नाही घेतला. छोट्या अशा लॉन्च मध्ये एक कार्यक्रम केला. तिथे ना राहायची सोय, ना जेवणाची सोय, ना पिण्याच्या पाण्याची सोय. अरे माझ्या पाहुण्या रावळ्यांचे किती हाल झालेत म्हणून सांगू. माझ्या कार्यक्रमाला, या लग्नाला आलेल्या आमदार खासदारांनी माझ्याकडे अगदी टोचून नजरेने बघत होते ते सगळे. आणि हो, आलेल्या पाहुण्यांचे फेटे घालून सत्कार करायला लावला होता तुला. तो सुद्धा तुझ्याच्याने झाला नाही, हे लक्षात असू दे. आई साहेब अहो तशी तारांबळ झाली बघा माझी. अहो तो फेटेवालाच लवकर आला नाही बघा. पण आई साहेब तुम्ही सांगितल्यापेक्षा जास्त सत्काराची तजवीज केली होती आम्ही. हो का? अहो प्रदीप भैया, आमचा गोत्तावळाच खूप मोठा आहे. मम्मा, तू आपल्या पाहुण्याची लिस्टच का करून दिली यांना? अगं शशे, दात करून पोट भरायची सवय नाही सरपोतदाराच्या खानदानाला. आई साहेब तशी तुमची गैरसोय झाली म्हणा, पण घाबरू नका. येत्या दिवाळी सणाला तुमच्या राहिलेले जेवढे पण नाराज पाहुणे असेल त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल आई साहेब मी. ठीक आहे. आई साहेब आता मुलगी पाठवण्याचा वेळ झाला. हो, येतो मी. थांब प्रदीप. हा. आता मुलगी पाठवणीचा कार्यक्रम करणार असेल तर एक काम कर, गौरीला आणि हेमंतला बाहेर आमच्या गाडीजवळ घेऊन ये. इथे या लॉन्च मध्ये भरपूर गरम होतंय. इथं आम्ही काही थांबत नाही, आम्ही आमच्या गाडीजवळ थांबतो. गौरीला आणि हेमंतला तिथंच घेऊन ये. कळलं? घेऊन येतो आई. चल मम्मा, चल शशे. खूप गरम होतंय का इथं? चल.
तुझी लाडकी बहीण सासरी निघाली, तिला आशीर्वाद देणार नाही का दादा? जाताय रे, सुखाचा संसार कर. दादा, अरे जाण्यापूर्वी एकदा तोंड फिरून बघणारे माझ्याकडे, तुझा हा प्रेमळ चेहरा डोळे भरून बघू तरी दे ना दादा. नको ग तायडे, नको. अगं लहानपणापासून खूप लाड पुरवलेत का मी तुझे. तू कधी चॉकलेट मागितलंय, मी आणले. तायडे तू कधी ड्रेस मागितला, मी आणला. दादा. तायडे तू कधी चप्पल मागितली, मी आणली. तायडे तू कधी हे दे, कधी ते दे. अगदी तायडे सकाळी उठल्यानंतर मला तुझा चेहरा पाहण्याची सवय लागली ग तायडे. दादा. तायडे तू लग्न सासरी गेल्यानंतर मी कुणाचा चेहरा पाहू तायडे. दादा, पण आता मला जावंच लागेल ना रे दादा, मला जावं लागेल ना रे. तू रडू नको, स्वतःची काळजी घेशील ना दादा. आणि लई जड वाटत असेल ना दादा, तर नको बघू माझ्या चेहऱ्याकडे. तुझ्या मुखाचे दर्शन न घेता जाईल दादा, मी सासरी जाईल. तायडे अशी रागावून जाऊ नकोस का या गरीब भावावर. तुझी माहेरातून सासरला पाठवणी करायची हिंमत होत नाही का माझ्या त्यांना तायडे. अरे पण मला आता जावंच लागेल ना दादा, जावंच लागेल. दादा तू रडू नको ना रे, रडू नको ना दादा. हे मग अहो सांभाळावं माझ्या ताईला. प्रदीप भैया, तुम्ही काळजी करू नका हो, मी अगदी फुलासारखं सांभाळीन बघा आपल्या गौरीला. ताई हो, खूप आळी आहे हो माझी ताई. थोडं काही झालं की लगेच रडते बघा. हो हो, तुम्ही काळजीच करू नका. दादा तू रडू. तायडे तू मला विसरणार तर नाही ना तायडे. दादा असं तर मनात नको आणू रे दादा, तूच माझी आई आणि तूच माझे बाबा. वेळोवेळी फोन करत जा तायडे मला. हो ना दादा, हो ना. मला कसं करमन रे तुझ्याशिवाय दादा, कसं लाभू दे ताईला माझ्या संसारी गोडी. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी. मी तुला गाडीपर्यंत पोहोचवतो. गौरीचा भाऊ प्रदीप याने त्याच्या बहिणीचं लग्न ऐपत नसतानाही सरपोतदार यांच्या श्रीमंत घरात लावून दिलं. बहिणीला हेमंत सारखा सोजवळ मन मिळावू पतीही मिळाला, पण लीलादेवी आणि शशीताई यांच्या मनाविरुद्ध झालं. स्वतः हेमंत मात्र अगदी आनंदात होता. गौरी सुद्धा खूप खुश होती, कारण दोघांनाही एकमेकाच्या पसंतीप्रमाणे सर्व काही मिळालं होतं. लग्नानंतरचा दुसऱ्या दिवशीचा हा गोड प्रसंग. गौरी, अगं हे गौरी, गौरी. काय हो, काय म्हणता? अगं बाहेर ये प्रथम. आले आले. हा गौरी काय करत होते? काय नाही हो, ते थोडी साड्यांची आवरावरी करत होती. अगं गंगूला सांगायचं. जाऊ द्या, त्या पण थकल्या होत्या ना काल. काय काम होतं म्हटलं? काम आणि आता हो. अगं म्हटलं वेडाबाईला विचारू, हा? आमच्या गरीबाची झोपडी आवडली की नाही म्हणून राणे साहेबांना. अगं बाई, झोपडी तीही गरीबाची? हा नाही हो, माझ्या आवडी निवडी फक्त घराजवळच नाही तर मनासारखा जोडीदार मिळाला यातच आहे बरं का. हो का? हो ना, अगदी स्वप्नात, अगदी मनात रंगवलेला असा संसार आणि स्वप्नात पाहिलेला असा राजकुमार मिळालाय मला. अरे बापरे. हो. अहो मला पहिल्याच भेटीत तुम्ही आवडला होता, तुम्हीही मला पसंत केलं. बरोबर. एवढे श्रीमंत असताना देखील मला पदरात घेतलं, हे माझं भाग्यच मानावं लागेल बरं का. अहो मी एवढी गरीबाची मुलगी परमेश्वराच्या आणि आईबाबांच्या आशीर्वादानं एवढं चांगलं सासर मिळालं आहे की मी ते शब्दातही सांगू शकत नाही. अगं हो 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 गौरी, अगं किती कौतुक करशील. नाही हो, आता फक्त महादेवाकडं एवढीच विनवणी आहे की माझ्या सुखी संसाराला कोणाची नजर नको लागायला बाई. गौरी काय? मला एक सांग. विचारा ना. मनापासून सांग. तुम्ही बोला ना. अगदी हृदयापासून सांग. सांगा. तुला मी खरोखर आवडतो का ग? आवडतो म्हणजे काय हो, आता हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे हो मला. मग आता हे कशात सांगते?
माझ्या सजना रे माझ्या राजा, माझ्या सजना रे माझ्या राजा. मनात माझ्या माझी सजनी ग, माझी सजनी, माझी राणी, माझी सजनी ग, माझी राणी. अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग, स्वप्ने पाहिला तसा भेटला माझा साजन ग, माझ्या सजना, माझी सजनी, माझ्या राजा रे माझी राणी. नॉन मॅट्रिक टिंग टिंग टिडिंग. खरंच का बाई, गौरीताई या घरात आल्या, लग्न करून आल्या आणि घर कसं आनंदाने भरून निघालं बघा. एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत पण कशाचाही घमंड नाही. अम्मा नोकरदार नाही तर आहो काहोने बोलवतात. ते एवढं त्यांच्याकडून मॅट्रिकचं शिकून घेते आणि बसते मॅट्रिकच्या परीक्षेला. आणि मॅट्रिक परीक्षा पास झाली की कोणत्या तरी बँकेत मेकॅनिकल इंजिनिअरचा जॉब लागेल बाई मला. माझा तर हात आहे ग बाई. काय काय हा प्रकार? हा जुना प्रकार आहे. हो भाऊजी, काय जरा लांबूनच म्हणा गाणं, नाहीतर दिलाचं झापूक झुपूक इथंच फुटायचं आणि साऱ्या घरभर शिशी करत सुटायचं. गंगडे थांबा, मी तुझं सगळं आमच्या शिला सांगतो. हा काय सांगणार? अगं हेच की तू मला सारखी शिशी करतेस म्हणून. असं वय काय गे गंगे, मी तुला देवपूजा झाल्यानंतर माझा चहा माझ्या रूम मध्ये आणायला सांगितला होता ना. हो, लक्षातच नाही राहिलं माझं. मी लगेच घेऊन येतो बघा. काम चुकार कुणीकडची. आणि हो जावाई बापू, काय अहो शशी दिसत नाही. शशी कुठं आहे?
ती सध्या आता जिमला गेली आहे. काय हल्ली तिची तब्येत खूपच जाड होत चालली आहे. त्यामुळे तिनं नुकतीच जिम जॉईन केली आहे. हल्ली सध्या ती खूप डाएट करते. दिवसातून फक्त 3 वेळा भात खाते. या पोरीचं काय चाललंय कुणास ठाऊक. कधी जिम कधी ब्युटी पार्लर. जावई बापू हा, अहो तुम्ही थोडस लक्ष देत जा. ती ऐकत नाही. हेमंत आला नाही अजून. हेमंत अरे गौरी आली का? अगं मम्मा, केव्हाच आली ती गौरी देवळातून. मग परंतु काय सांगते तू शशे? हो. केव्हाची आली मग कुठे गेली दिसत कशी नाही? आई, राणी सरकार ऐटीतनं गाडीत गेल्यात आणि आल्यात आणि आल्या आल्या रघुनाथ ड्रायव्हरच्या खोलीत शिरल्यात. काय? हा, अगो बाई. आणि दार बंद करून दोघांचं आतमध्ये काय चालू होतं हे देवास ठाऊक. अगं आई, गौरी आली नाही का अजून मंदिरामधून? अरे बाबा ती केव्हाची आली आहे? अगं मला मंदिरात आपल्या ऑफिसला जायचं आहे. हो रे, म्हणूनच सांगते ती केव्हाची आली मंदिरातून. काय बोलतेस? हो. हो ना, आल्या आल्या ती लगेच रग्या ड्रायव्हरच्या खोलीत गेली बघ हेमंत. अरे हेमंत, सध्या तिची आणि त्या रग्याची जास्त घसरट झाली बर का? हे बघ आई, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तुझी चूक झाली असावी. मुळीच ते दोघे नाही. एकाच गावची आहे. शिवाय बालपणीचे मित्रही आहेत. आणि गौरी त्याला दादा म्हणते आणि तो तिला ताई म्हणतो बघ. अरे मो, हा, हे आम्हाला माहिती आहे रे, पण जगाच्या तोंडाला थोडीच हात लावता येईल रे. नोकर माणसासोबत गाडीत फिरू लागली, गुलू गुलू करू लागली तर लोक काय 10 तोंडांनी 10 गोष्टी बोलणारच की. नाहीतर काय. अरे बापरे. हे बघ ताई, आता तू मला बाहेरच्या लोकांबद्दल काही सांगू नकोस. आता बाहेरचे लोकही तुझ्याबद्दल काहीतरी कुजबुज असतात आणि म्हणतात की हिने सासरी राहायचं सोडीचं काय माहेरी गाठोडं पुरून ठेवलंय. कोणती हरामखोर म्हटली रे तुला असं? समोर तर आण माझ्या. चपलेने तोंड जोडते मी तिचं. चांगलं तोंड पडा सासूबाई. तिचं कोण आहे तिचं चांगलं तोंड पडा तुम्ही. अहो बॅगा भरायला घ्या. शशे अगं थांब तरी थोडं. घ्या म्हटलं ना तुम्हाला. अगं 1-2 महिने राहू ना अजून. जा हो. ठीक आहे. काय गडबड यार तुझी. मम्मा, मी या घरात 1 मिनिट सुद्धा राहणार नाही आता. शशे खबरदार. मी तुला याच्या मागेही सांगितलं आहे आणि आता इथे सांगते की या इस्टेटीमध्ये तुझा सुद्धा निम्मा अधिकार आहे. हे विसरू नकोस तू. आई, मी फक्त एक बाहेरचं उदाहरण म्हणून सांगितलं. तू उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. छान केलंस बाबा, छान केलंस. स्वतःच्या बायकोला दापायचं सोडून माझ्या मुलीचं नान न काढलंस तू. मग ऐक आता, अगं 1000 रुपयाचे पैंजण घेतले जातात, ते पायात घातले जातात. आणि 1 रुपयाचा कुंकू किंवा टिकली भेटते ना, तिला कंपाळी सजवलं जातं. अगं त्याची किंमत महत्वाची नसते, तिची कृती महत्वाची असते. आणि शेवटचं सांगतो, माझी बायको कशी आहे ना हे मला चांगलं ठाऊक आहे. एवढंच तत्वज्ञान ऐकायचं राहिलं होतं आता तुझ्याकडून. अहो, ऑफिसला गाडी आज तुम्ही स्वतःच घेऊन जा म्हटलं बरं का. अगं पण का? आपला रघुनाथ दादा आहे ना, हा. त्याच्या अंगात खूप ताप आली बाई. काय बोलतेस? हो, आम्ही दोघे देवळातून घरी आलो हा. आणि एकदमच चक्कर आली, त्याला माझ्या समोर पडला. बापरे. मग मी त्याच्या हाताला धरून त्याला खोलीत घेऊन गेली. हा. त्याला चहा बनवून दिला आणि गोळी पण घ्यायला लावली. अगं गौरी, मग एक कर ना. काय? आपले फॅमिली डॉक्टर देसाई आहेत ना. हो, देसाई डॉक्टर. त्यांना घरी बोलावून घे हो. आणि इकडे चेकअप करून घे त्याला. हो बाई, तसंच करूया काहीतरी. वाटलं तर मी फोन करू का त्यांना? तुम्ही फोन करून बोलवा. चालेल. आई साहेब, मंदिरातून प्रसाद आणलाय, घेताय ना म्हटलं? देवपूजा व्हायची आहे माझी अजून. बरं बरं. ताई साहेब, हा प्रसाद घ्या म्हटलं. मला फ्रेश व्हायचंय अजून. बरं बरं. अहो, तुम्हाला वेळ होतोय ना ऑफिसला जायला, हा प्रसाद घ्या. येते मी. हा, बघितलं साहेब? अगं याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात माणुसकी. अगं घरच्यांची काळजी तर सर्वच घेतात, परंतु जी बाहेरच्यांची सुद्धा काळजी घेते ना, तिला साक्षात अन्नपूर्णा म्हणतात. कळालं? हो, कळतील तुला. एक दिवस ह्या ड्युटीचे प्रकार कळतील. हा, म्हणे अन्नपूर्णा. शशे, आता असं गप्प बसून चालणार नाही, नांगी टाकून चालणार नाही. लक्षात असू दे. तू त्या गौरीला बाहेर बोलव. आता हेमंत गेलाय ऑफिसला, तिला बाहेर बोलव आणि तिला चांगलं समजावून सांग. कान फोड तिचे, म्हणजे ती कमीत कमी नीट तरी वागेल.
अशी ड्रायव्हर सोबत फिरणार नाही. अगं एवढ्या मोठ्या घराण्यातली मी बाई, माझ्या घराण्याचं एवढं उंच नाव आहे, ही नाव घालायला आली. कारण का तर ही श्रीमंताच्या घरातली नाही, एका गरीबाच्या घरातली आहे. म्हणून किड्यासारखे वागती ती. तिला बोलाव आणि सुनाव तिला. गौरी, अगं ए गौरी, चहा करून आण बरं मम्माला. ताई साहेब आणते. ह थोडस घरातलं काम आहे, ते स्वयंपाकघर आवरून घेते म्हटलं. बघ बघ शशे, किती शहाणी झाली ती. गौरी, सांगितलंय ते कर लवकर. आले 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 आले, थांबा. आई साहेब, हा घ्या तुमचा चहा. काय ग, तुला माहिती आहे ना मी ब्लॅक टी घेते म्हणून? मग तुला माहिती असताना सुद्धा हा दुधाचा चहा कसा आणलास तुम्हाला? फेक द्याला तिकडे. आणि हो, फार शहाणी समजतेस काय ग स्वतःला? नवऱ्यासमोर गुलू करायचं, गोड गोड बोलायचं आणि त्याला फशी पाडायचं. माझा लेख माझ्यापासून तोडायचे प्रयत्न चालू. अगं तुझे चाळे सगळे मला दिसतायत. मी उघड्या डोळ्याने तुझे चाळे बघते. चल चालती हो माझ्या घरात. एका भिकाऱ्याच्या घरातली मुलगी एका भिकाऱ्याच्या घरातली इकडे श्रीमंतीत येऊन पडली म्हणून चाव करायला लागली. आई साहेब, अहो अहो गरीब का असाना पण चांगलंच लग्न लावून दिलंय माझ्या भावाने माझं. कोणी? त्या भिकारी प्रदीपने. अहो माझ्या मायराला असं हिनून बोलू नका आई साहेब, माझ्या मायराला बोलू नका. हिनून बघून बोलू नका. बघ शशे, बघ कशी जीभ चरचर करते तिची. गौरी, काय समजतेस ग तू स्वतःला? माझ्या मम्मा समोर चांगले चांगले मुख होतात आणि तू तोंडाला तोंड देतेस. ताई साहेब, बघा ना आई काय बोलती ते बघा ना. अहो काय बोलते आई? काय बोलती आई? जे बोलते ते अगदी बरोबरच बोलते. सध्या तुझी जीभ फार चरचर चालायला लागली ना. नाही होत आई साहेब, अहो काय चुकलंय माझं? बघ, का मारताय मला? आज तर फक्त तुझं तोंडच फोडलं. जर जास्त बोललीस आणि आमचं ऐकलं नाही तर तुझी खेळ नाही. आणि हो, लक्षात ठेव, जर का आमचे गाराणे माझ्या मुलाजवळ हेमंत जवळ केलेस ना, नाही बोलणार ना, तर गाठ माझ्याशी आहे. लीला देवी म्हणतात मला. तुझं नांदण्याचं चांदणं करून टाकेल, कळलं? चल चालते हो शशे, चल मला देवपूजा करायची आहे. चल आई, नालाय कुणीकडे. तुला देवपूजा करायची ना? आई परमेश्वरा, हे महादेवा, अरे तुझा काय गुन्हा केलाय मी? अरे या गरीबाच्या घरात जन्माला येणं हा काय माझा गुन्हा आहे? खरे देवा, गुन्हा आहे. अरे अरे लग्न झाल्यापासून एकदा सुद्धा मला माहेराचं तोंड नाही बघू दिलं रे या लोकांनी. आणि आता हा सासरवास माझ्या वाटेला आलाय. सासरवास. देवा असं काय गुन्हा केलाय रे मी तुझा, की माझ्या वाटेला तू असे दिवस दाखवले रे परमेश्वरा, दिवस. मालकीन बाईनं सकाळपासून बागेत कामाला लावलं, अंगाचं नुसतं भुसकट पाडून टाकलं बघ. अहो लगीन झालं असतं तर बायकोकडून कचा कचा अंग तुडून घेतलं असतं. पण कशात काय आणि फाटक्यात पाय, तकदीर रे गांडू तर काय करेंगा पांडू. अहो नाना गुरुकडे गेलो होतो. पत्रिकेतल्या 3 कडक मंगळामुळं माझे 3 लग्न मोडले. गुरुला म्हणलं काहीतरी जुगाड करा. हे बघा, माझ्या लग्नाला येशाल का तुम्ही? येशाल ना सगळे? कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक टेंग टेंग टेंग. लग्नाचा विषय काढला का गंगू? गंगे, हा अगल्या टाइमवर आलीच बघ तू. असं? अगं
मालकीनबाईनं सकाळपासून मला बागेत कामाला लावलं. अगदी कामाचं भुसकट पडलं, अंगाचं भुसकट पडलंय बघ. अरे 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 अगदी गळून गेलो, लूज झालो, अंगात काही आवाज नाही राहिली माझ्या. असं वय अरे याच्यावर उपाय आहे ना माझ्याकडे. मग उपाय आहे? मग खरं काय? होय. अरे वा 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 गंगे. अरे हा, माझी आजी फार जुनी डॉक्टर होती बघ. खरं काय? होय. आणि तिने मला असे पेशंट कसे रिपेअर करायचे ते शिकवलं होतं. अरे वा गंगे, अगदी देव माणसासारखी धावून आली बघ गंगे तू. अग अजिबात शरीरात असं काही कसंच राहिलं नाही. फार अशक्त होऊन गेलो. लवकर काहीतरी इलाज कर गाड्या. बस मग तू त्या खुर्चीवर, मी आलेच मशीन. मंडळी आता पहा उपचार. आपला गंगेचा टाका फिट. आता लगीन बी फिक्स. हे बघ मशीन. अगं गंगे, हा हे काय आहे? अरे हे ताप चेक करायचं मशीन आहे. ताप चेक करायचंय का एअर काढायचंय? याने एअर पण निघतो. असं? हा बरं याला काय करू? आता याला तोंडात धर. धरलं बरं चालू. निघाला का रे यार? अगं बाबो गंगे, अगं काय रामबाण इलाज आहे तुझ्याकडं. 2 मिनिटामध्ये डायरेक्ट सगळा अशक्तपणा, सगळा एअर गायब झालं ना? खरंच तुझी आजी म्हणजे एकदम रामबाण डॉक्टर. खरं का होय. नाही? पण का ग हा तुझी आजी खरंच माणसाची डॉक्टर होती का? अरे मी कवा म्हटली ती माणसाची डॉक्टर होती? हा ना मग. अरे ती जनावरांची डॉक्टर होती. अंगे असं तुझ्या आजीचं गाठलं गाठोडं तुझ्या. ए. बरं ते जाऊ दे गंगे. हा का ग म्हणलं तू लय जीव लावती का मला? वय 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 का नाही? अरे तुझ्याशिवाय कोण आहे रे माझा सोन्या? अग माझा बी लय जीव आहे तुझ्यावर. असं लय प्रेम करतो बघ मी. असं वय माझं बी आहे की. काय दिलाची रुक्मिणी तू ग, तुझा कन्हैया मी, प्रेमान वेळा झाला तुझाच हा स्वामी.
पाण्यात एवढं मोठं पोट अय्यो अरे काय गंगाराम काय चाललंय हे काय नाही काय सपान बिपान पडलं का काय ते बघतोय. दिवसा ढवळ्या सापान पडायला लागलं भाई तुला. मजा करता रे पाठीमागं तुम्ही. काय नाही हो साहेब आपला टाइमपास चालू आहे. बरं ठीक आहे गंगाराम. हा अरे तू अजून जागीच का? वय अहो ताई साहेब तुमच्या वाट बघत थांबल्या. काय बोलतोस? मग केव्हा धरणं थांबले होते त्यांना म्हटलं तुम्ही जरा विश्रांती घ्या. बर. मी थांबतो त्यावर. काय बोलतोस? वय आणि तुम्हाला यायला एवढा उशीर होणार होता. हा. मग फोन करून सांगाय नको का साहेब. अरे बाबड्या मी सांगितलं होतं ना भाऊजींना. नाही हो. भाऊजींना सांगितलं की गंगारामला त्यांना सांग मला येण्यासाठी उशीर होईल म्हणून थोडा. बरं असू द्या. आता एक काम करा. हा. पहिले आज जाऊन जेवायला बसा. बर. कारण गौरीताई तुमची वाट बघत थांबली केव्हा धरणं जेवणासाठी. हो का? आणि हो हा. आज जाताना मात्र व्यवस्थित दरवाजा खिडक्या बंद करा. अरे पण का? अहो चोर सुटले चोर. जातो ना बघतो एखादा गावला ना त्याला देतो बुक्कीट टेंगूळ. SQRQ आणि बुक्कीट टेंगूळ. खूप आहे भाऊ. गंगाराम खूप आहे रे बाबड्या. अरे हो बोलण्याच्या नादामध्ये वकील साहेबांना फोन करायचा राहून गेला. वकील साहेबांना फोन लावूया. कुठे गेले वकील साहेब? हॅलो वकील साहेब. अहो हेमंत सरपोतदार बोलतोय. अहो त्या केसविषयी बोलायचं होतं. हो का? चालेल उद्या बोलू. ठीक आहे चालेल चालेल काही अडचण नाही. पण उद्या मात्र 100% बोलू. ठीक आहे. चोर चोर चोर. अगं आई हेमंत काय झालं बाळा एवढं अगं आई आपल्या घरात चोर शिरला होता. काय? अरे बाबा तू त्याचा चेहरा वगैरे पाहिला का? नाही आई. मग? अगं त्याने त्याचा चेहरा रुमालने झाकलेला होता. अरे त्याच्यामुळे मला देवा. दिसला नाही बघ. पण मी पाहिलाय ना. काय? तो चेहरा कोण होता? कोण होता का शशे? अगं आपला ड्रायव्हर हा. रघुनाथ. अगो बाई आई तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं तुझी पाण्यात काहीतरी चुकूल झाली असावी बघ. हे बघ हेमू हा. मी जे पाहिलंय हा. ते तुला सांगितलंय. काय बोलतेस? अरे हेमंत शेशी सांगते ते 100% खरं आहे बघ. तुझा जर माझ्यावर विश्वास बसत नाही ना. हा बघ त्या रग्याचा शर्ट गौरीच्या रूमच्या दारात पडलेला होता. अरे पळून जाण्याच्या गडबडीत तो दारात पडला वाटतं. मी हेमंत तुला मागे सांगत होते रे. त्या कुलटेचे लक्षण काही नीट नाही. तिचे आणि त्या रग्याचे अनैतिक संबंध हे मला माहितीच होतं. पण काय करणार बाबा. तुझ्या त्या बायकोवर फार विश्वास ना. मी काय करू रे काय करू. देवा देवा काय झालं रे हे. हा अरे त्या कुलटेनं शेवटी जो घराला काळिंबा लावायचा तो लावलाच बग. प्रदीपला बी हा फोन शर्ट केलता. मी त्याला तुझ्या लग्नामध्ये घेतला होता. तो शर्ट आहे या म्हणजे 100% तो रग्याच होता. मेल्यानं माझ्या घराचा नाश केलाय सगळा. त्याचा तळपाट होऊ दे मेल्याचा. तू प्रदीपला बी फोन केला होता. मी तुला खोटं वाटल की तू हे ऐकत नाही माझं. म्हणून शेवटी मी प्रदीपला फोन केला तिच्या भावाला. त्याला सांगितलं की अरे बाबा तू ये तुझ्या बहिणीला तरी समजावून सांग. पण कसला काय अजून येतोय तो. खरंच ग बाई एवढा सोन्यासारखा नवरा असताना कसली अवदसा सुचली या गौरीला. नाहीतर काय. बघितलंच मम्मा एवढं सगळं रामायण घडतंय पण बसली कशी आत तोंड लपवून. माझ्या सोन्यासारख्या लेकराचा संसार धुळीला मिळवला. जावई बापू आतमध्ये जा आणि त्या गौरीला बाहेर खेचून आणा बरं. हो हो आलोच लगेच घेऊन. माझ्या सोन्यासारख्या लेकराचा संसार बुडावायला निघाली ती आणि खुशा लोळत पडली गाडीची. गौरी. अगं हे गौरी. काय हो काय म्हणता? बाहेर ये प्रथम. हो आल्या आल्या. अगं बाई तुम्ही केव्हा आलात? तुमची वाट बघत बघत माझा डोळा कधी लागला मला समजलंच नाही बरं का. बरं मी काय म्हणते तुम्ही फ्रेश होऊन तोंडात पाय धुवून घ्या आणि मी जेवण गरम करून वाढते. मी सुद्धा जेवायची राहिली तुमच्यासाठी. फुकटपती होते आव आणू नकोस. काय झालं? अगं तुझ्यासारखी नालायक स्त्री कशाला थांबेल माझ्यासाठी जेवायला. अगं जेवली सुद्धा असशील आणि म्हणते की जेवली नाही म्हणून अजून. नाही हो असं काय बोलताय तुम्ही. काय झालं? हो का? अगं सत्य हे नेहमी कटूच असतं. तुला सहन होत नाही ना ते. अहो असं अन्नावर राग काढू नका. चला जेवण करून घ्या चला पहिले. अगं
अगं थांबलीस ना माझ्यासाठी जेवायला? हो ना. मग जा जा आतमध्ये जा आणि वाढून आण माझ्यासाठी आणि त्या जहाला असं विष घाल. संभव येतं मला. नाही ना हो. अहो, असं विषारी का बोलताय तुम्ही? काय झालंय? काय चुकलंय माझं? मला ते तरी सांगा ना, जरा सांगा ना. अगं कुलटे, काय नाचलीस तू? ते नाण्याचं चांद करणारे हे मला माहिती होतं. आई साहेब, अगं मांजराने जरी डोळे झाकून दूध पिलं ना तरी सुद्धा त्याला वाटतं मला कोणी पाहिलं नाही, पण अख्खं जग बघतं बरं. हे लक्षात असू दे. आई साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो, काय चुकलंय माझं ते तरी सांगा ना मला. काय चुकलं आणि तुला कशाला सांगायचं? काय चुकलं? तो चूहे खाकर बिल्ली चली हचको. ताई साहेब, ताई साहेब, अहो, आता तुझा भाऊ येऊ दे, त्याला सांगते मी. नाही हो, नका माझ्या भावाला काहीच सांगू नका. अहो अहो, तुम्ही असं अन्नावर राग नका करू. चला ना, चला आधी जेवण करून घ्या. चला. मला हात सुद्धा लावू नको. उलटी राजकारणाचं नाव घातलं माझ्या. अहो, तुमच्या पाया पडते मी. दूर हो, दूर हो गौरी. एकदा सांगतो, आता तुझा आणि माझा संबंध दूर झालेला आहे. हो, खोटं वागतेस रामखोर उलटी. अहो, दया करा हो. अहो, असं नका करू. चला ना, जेवण करून घ्या. अन्नावर राग करू नको. आता तुझ्या हातचे मला काही नको. असं नका. अगं, तुझ्या या निरर्थक प्रेमाची काही गरज नाही मला. काही गरज नाही. अहो, काय झालंय मला ते तरी सांगा ना. अगं मागून गेलीस आणि आता परत विचारते काय झालं? आई साहेब, तुमची काहीतरी आणते. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होता. नालायक, तुझ्यामुळं माझ्या घराला काळिंबा लागलाय. चल हेमंत, हिचा भाऊ आला म्हणजे सांगू. ऐका ना, थोडा विश्वास करा हो माझा. असं काहीच नाही हो. मला काहीच आठवत नाही हो. म्हणे थांबली होती ना जेवायला माझ्या. हो ना. जा, कर जेवण कर तू. जेवण कर जेवण. देवा, अरे काय रे चुकलं माझं. अरे माझ्या सोन्यासारख्या संसाराला कोणाची नजर लागली रे परमेश्वरा. ऐक, कोणाची नजर लागली देवा. अरे 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 मी तुझा काय गुन्हा केला रे देवा असा की तू माझ्या वाट्याला असे काटे हातरलेस देवा. अरे गरिबाच्या घरातून एका श्रीमंताच्या घरात आली, हा काही गुन्हा होता का रे? माझा गुन्हा होता का रे देवा? अरे अरे माझा दादा कुठे आहे रे? दादा दादा, तू तरी लवकर आहे दादा. माझं एवढं कोडं सोडव रे दादा, माझं कोडं सोडव दादा.